तर नमस्कार मित्रांनो, मी राष्ट्रीय विकास ॲग्रो एज्युकेशन संस्था किनवट व पाणलोट प्रकल्पा अंतर्गत दत्ता सुबरवाड यांना आपण IFS शेतकरी म्हणून यांची निवड केली व यांना आपण सेंद्रिय उपक्रम वेगवेगळे राबवत असतात. तसंच आपण त्यांना जीवामृत, दशपर्णी, गांडूळ खत यांचे तयार करून घेता. तसंच त्यांना शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आपण त्यांना कुक्कुटपालनाचे साहित्य दिलेलं आहे. जाळी, तिथून त्यांना कुक्कुटपालन करण्यासाठी लागणारे साहित्य दिलं. तसंच त्यांना आपण हायड्रोपॉनिक चारा कशा प्रकारे तयार करावा याबद्दल माहिती दिली होती. पण त्यांनी स्वतःची जुगाडातून त्यांनी हायड्रोपॉनिक चारा कसा तयार करावा याच्या माहितीच्या आधारे त्यांनी एक जुगाड तयार करून त्यांनी तयार केलेला आहे. इकडे पहा, इकडे आता थोडंसं हो का, हे पहा, एक खराब झालेले जे आपले कूलरचे ट्रे असतात त्यांना व्यवस्थित कापून घेऊन याला छिद्र पाडलं व यांना व्यवस्थित प्रकारे छिद्र पाडून यांना पाण्याचा निचरा केला आणि याच्यामध्ये मका ठेवली. हो का, इथं पाहू शकता तुम्ही. आज चांगल्या प्रकारे पिल्लांना चारा देणं तयार झालेला आहे. तर हे करताना याचं सांगण्याचं कारण की ह्या 1 किलो मकापासून आज त्यांना 10 किलो चारा तयार होत आहे. तर याच्यामुळे एकतर पिल्लांना पौष्टिक चारासुद्धा मिळत आहे आणि एक खाद्यसुद्धा याच्यामधून वाढ झालेली आहे. तर इकडे पाहू शकता त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे साहित्याची लागवड केली आणि त्यांनी पिल्लांना सोडले आहे. इकडे पहा, पाण्याची त्यांनी सुविधा अतिशय चांगली केली. ऑटोमॅटिक पाणी देण्यासाठी त्याने एक चांगला वर ड्रम बसवला. इकडे पहा, आणि ड्रम बसून त्यांनी पाण्याचा व्यवस्थितपणे तिथं सेटअप तयार केलेला आहे. आपण यांना हे साहित्य दिलेलं आहे आणि त्याचं त्याने व्यवस्थितपणे सेटअप तयार करून घेतलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अशा प्रकारे कुक्कुटपालन करून घ्यावे आणि एक खरंच दत्ता सुबरवाड साहेबांचा या शेतकऱ्यांचा आदर्श घ्यायसारखा आहे. एवढंच म्हणतो. धन्यवाद. तयार झाला नाही अजूनही. नाही.